नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजेच मनाच्या मेजवानीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी, ती म्हणजे अळूवडी। ही वडी खायला कुरकुरीत आणि चवदार आणि अगदी घरच्या घरी बनवता येणारी आहे। चला तर मग झटपट बनवूया ही अप्रतिम रेसिपी। अळूवडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे: अळूवड्यांची पानं, एक मोठी वाटी बेसन, एक छोटी वाटी चिंच गुळाचा कोळ, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, अर्धी छोटी वाटी तांदळाचं पीठ। वडीसाठी लागणारे सुखे मसाले आहेत: लाल मिरची पावडर, 2 चमचे तीळ, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा गरम मसाला। तर आपण कृती करूया। 1 बाउल पीठ घेतले, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, सुके मसाले, आणि चिंचेचा कोळ। चला, आणि चवीनुसार मीठ। आता आपण सर्व एकजीव करू। 1 चमचा हळद। चला, आता ह्या प्रकारे पीठ भिजून झालं आहे। जास्त पातळ न करता एवढं दाटसर हवं आहे। चला तर मग आपण पानाला पीठ लावून घेऊ। पान जास्त मोठं असेल तर त्याला फोल्ड करून घ्या। या पद्धतीने नंतर त्याच्यावर पीठ लावून द्या, म्हणजे सर्व पानाला व्यवस्थित पीठ लावता येईल। आता इथे आपण चांगलं पीठ लावलंय। आता याच्यावर एक एक पान ठेवत जाऊ। अशा प्रकारे आपण सर्व पानं पीठ लावून घेणार आहोत। तर आता अशा प्रकारे आपण सर्व पानांना लावून घेतलं आहे पीठ। आता हे उरलेलं पीठ येते उलट्या बाजूने लावा, म्हणजे सर्व पानाला व्यवस्थित पीठ लागेल। हे पान असं दुमडून घ्या, सर्व त्याच्या बाहेरून पीठ लावून घ्या। आता आपण हे फोल्ड करून घेऊया। अशा प्रकारे पीठ घट्ट असल्यामुळे ते बाहेर येण्याची शक्यता कमी आहे। आता आपण पीठ चाळणीमध्ये ठेवून देऊ। इथे मी पहिलेच पातेलं गरम करायला ठेवलं आहे पाण्याचं, त्याच्यावर चाळण ठेवली आहे। आता आपण याच्यावर ठेवून देऊ। याला चांगली 15 ते 20 मिनिटं वाफ काढू। चला तर मग आता आपण ह्या वड्या 20 मिनिटानंतर काढलेल्या आहेत। आता या बऱ्यापैकी मी थंड करून घेतलेल्या आहेत, त्या आपण कापून घेऊया। आणि आपण वड्या 2 प्रकारच्या काढणार आहेत। एक रोल आहे जो तळणार आहे, आणि एक रोल आहे तो फोडणी देणार आहे। चला तर आपण वड्या कापून घेऊया। हे बघा, पूर्णपणे भरली आहे वडी पिठाने, म्हणून पीठ घट्टच ठेवायचं। आता मी ते तेल तापत ठेवलंय, ते गरम झालं की आपण वड्या तळून देऊ। तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या कापून घेतल्या आहेत। आता आपण तळूया। मी ते 3च वड्या टाकल्या आहेत, जेवढ्या भांड्यात मावतील तेवढ्याच टाका। चला तर मग आता छान झाल्यात वड्या, आपण काढून घेऊया। चांगलं तेल निथळून घ्या।
चला तर या वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण फोडणीच्या वड्या बघूया. चला तर आपण आता फोडणीच्या वड्या करूया. आता आपण कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकूया. आता तापलेल्या तेलामध्ये आपण सफेद तीळ टाकू. सफेद तिळाची त्याला फोडणी करायची. चला तर आपण याच्यात वड्या टाकून देऊ. चांगलं त्याला परतून घेऊ. चला आता ह्या पण वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्याची प्लेटिंग करून घेऊया.